सोलापूरला 41° पर्यंत तापमान असतं. तसेच आणखी पूर्वेकडे कधी गेले विदर्भामध्ये अतिशय कडक ऊन असतं. तर अनुभवायला मिळतो. नागपूर, अमरावती या भागात तर 42-43° दरम्यान तापमान असतं आणि ऐन उन्हाळ्याचा महिना कधी म्हटला तर खानदेश आणि विदर्भामध्ये 46 ते 48° इतकं तापमान वाढत असल्याची नोंद सुद्धा झालेली आहे. आणि कोकणातलं जास्तीत जास्त तापमान कितीपर्यंत गेलेलं आहे? 41° पर्यंत. सर आता तुम्ही बाकीच्या बऱ्याचशा कन्सेप्ट सोडलेला आहे. म्हणजे तापमान उन्हाळ्यात नेमकी स्थिती कशी होते, काय होते? मी तुम्हाला जे इथे सुटलेलं आहे, इथे आपण प्रॉपर महाराष्ट्र पाहत आहे. जे बाकीचं मी तुम्हाला भारताचं हवामान ज्यावेळेस शिकवेल किंवा जगाचं हवामान ज्यावेळेस शिकवेल, त्यामध्ये इथल्या गोष्टीसुद्धा म्हणजे मागच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. मागच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, की हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पण तुमच्या इथे इतकं लक्षात आलं का? तुमच्या इथे इतकं लक्षात आलं का, की दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान, खारे वारे, मतलई वारे, उन्हाळ्यातली स्थिती कशी असते? उन्हाळ्यामध्ये कुठे तापमान जास्त असतं, कुठे तापमान कमी असतं हे तुम्हाला कळालं का? बरोबर. तुम्हाला समजलं असेल, तर आता आपण थोड्या पुढे जाऊ. बघा दैनिक किमान तापमान. आता किमान तापमानमध्ये कमीत कमी उत्तर कोकणामध्ये दैनिक किमान तापमान इथपर्यंत गेलेलं असतं. 26 ते 31 पर्यंत आणि दक्षिण कोकणामध्ये 24 ते 27 च्या दरम्यान असते. आणि पुणे सोलापूरचा भाग कधी बघितला, तर दैनिक किमान तापमान कमीत कमी तापमान इथपर्यंत गेलेलं असतं. आता सर यामध्ये फरक कसा पडला? तर अमरावतीमध्ये 28°C पर्यंत दैनिक तापमान गेलेलं असतं. बघा मी तुम्हाला पहिल्या कन्सेप्टमध्ये असं सांगितलं होतं, की अ, पहिली ज्यावेळेस मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं, की कोकणामध्ये कसं प्रकारचं हवामान आहे, सम आहे आणि विदर्भामध्ये विषम आहे. बरोबर ना? या पठारीच्या भागात कसं आहे, विषम प्रकारचं आहे. मग सममध्ये काय असतं, उन्हाळे हे सौम्य असतात, हिवाळे सौम्य असतात. बरोबर. तापमान पण जास्त वाढत नाही आणि थंडी पण जास्त लागत नाही. परंतु विषममध्ये कसं आहे, तापमान हे अति जास्त असतं आणि आणि हिवाळ्यामध्ये थंडी ही कशी असते, अति जास्त असते. बरोबर. दिवसा हे तापमान अति जास्त असतं, रात्री तापमान कसं होतं, कमी होतं. अशाच पद्धतीने या ठिकाणी विषम हवामान आहे. ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह टाइप लिहिसाल, त्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी लिहायला प्रॉपर कामात पडेल. हं. पुढे आपण एक बघू. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय? मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला दैनिक तापमान म्हणजे कमाल आणि किमान तापमान यातील फरक याला काय म्हणतात? तर दैनिक तापमान कक्षा अशी व्याख्या एक सांगितली होती. परंतु दैनिक तापमान कक्षा हे कशा पद्धतीने आहे ते आपण बघू. उदाहरणं देऊन आणि नेमके महाराष्ट्रामध्ये कसे आहे ते बघू. बघा, उन्हाळ्यात काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दैनिक तापमान कक्षा पाहिल्या असता असे आढळते, की बघा कोकणात दैनिक तापमान कक्षा किती आहे? 5 ते 6°C दरम्यान इतकी असते. ह्या आपल्या कोकणाच्या भागामध्ये किती असते? 5 ते 6°C दरम्यान असते. इथे 5 ते 6 कोकणाच्या भागामध्ये. तर त्याच मानाने पठारी भागामध्ये दैनिक तापमान कक्षा पुणे, सोलापूर, नागपूर या भागामध्ये किती असते? 15°C पेक्षा जास्त असते. दैनिक तापमान कक्षेचं मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितली? दिवसाचं जास्तीत जास्त तापमान आणि रात्रीचं कमीत कमी तापमान रात्री यांच्यातील जो फरक आहे त्याला ती काय निघते? दैनिक तापमान कक्षा. दिवसाचं तापमान पठारीय भागामध्ये कधी एका ठिकाणी 42 किंवा 45°C आहे. रात्रीचं तापमान बघितलं तर किती पकडू इथे आपण 15-16 पकडू. 15-16° आहे. तर इथली दैनिक तापमान कक्षा किती? 29 इतके येईल. तर कोकणाच्या भागामध्ये दिवसाचं तापमान कधी 32°C आहे. तर रात्रीचं तापमान किती? 25-26° आहे. 26° आहे. तर इथली दैनिक तापमान कक्षा किती येईल? 6°C इतकं येईल. कारण इथे सम प्रकारचं हवामान कोकणात आहे. इथे विषम प्रकारचं हवामान इथे पठारावर आहे त्यामुळे. बरोबर. यामुळे या दैनिक तापमान कक्षामध्ये इतका फरक पडलेला असतो. मग दैनिक तापमान कक्षा कुठली कमी असते? कोकणातील कमी असते. बरोबर. तर पठारीच्या भागामधले पुणे, सोलापूर, नागपूर या भागामध्ये दैनिक तापमान कक्षा किती आढळते? 15°C पेक्षा जास्त आढळते.
कन्सेप्ट समजली का? उन्हाळ्यातली स्थिती बघत आहोत आपण. बरोबर. पुढे आले आपण बघा, नागपूरमध्ये दिवसाचे तापमान 48° पर्यंत वाढत जाते, तर रात्रीचे तापमान किती 19° खाली येते. म्हणजे बघा इथे 48 दिवसाचे आणि इथे 19 रात्रीचे. मग दोघांचा फरक किती आला? 29. 29° दैनिक तापमान कक्षा कुठली आहे? नागपूरची आहे. म्हणजे दैनिक तापमान कक्षा कशी आहे? जास्त आहे. बघा म्हणूनच विदर्भासारख्या प्रदेशात हवामान विषम स्वरूपाचे आहे. तुम्हाला सांगितले. याचे असे कारण की हा प्रदेश भारताच्या मध्य भागात असून तो अरबी समुद्रापासून आणि बंगालच्या उपसागरापासून अति दूर असल्यामुळे थंड सागरी वाऱ्यांचा उपयोग तापमानातील तफावत कमी करण्यास येऊ शकत नाही. कारण अरबी समुद्र दूर आहे आणि बंगालचा उपसागर सुद्धा दूर आहे यापासून. त्यामुळे तापमानातील तफावत हे दूर होऊ शकत नाही. त्यामुळे दैनिक तापमान कक्षा विदर्भाच्या भागामध्ये कशी आहे? जास्त आहे आणि नागपूरमध्ये किती आहे? 29 पर्यंत दैनिक तापमान कक्षा आपल्याला गेलेली दिसते. तर मे महिन्याचे सरासरी तापमान कधी बघितले तर मे महिन्यामध्ये बघा, मे महिन्याचे सरासरी कमाल तापमान कालखंड या कालखंडातले घेतलेले आहे 41 ते 1990 पर्यंत. बघा महाराष्ट्रात मे महिन्यामध्ये 42° पेक्षा जास्त सरासरी तापमान विदर्भाच्या पूर्व भागामध्ये, भंडारा जिल्ह्याच्या पूर्व भागात, वर्धा नागपूर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये आढळते. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसदला 8 एप्रिल 1990 रोजी इतकं तापमान आढळलं होतं. म्हणजे सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली होती 49.9°. म्हणजे 50ला खेटलेलं होतं पुसदमध्ये. सर्वात जास्त तापमानाची नोंद त्यावेळेस झाली आहे 8 एप्रिल 1990ला. आणि विदर्भामध्ये या भागामध्ये असं तापमान आढळतं मे महिन्यामध्ये 42 पेक्षा जास्त तापमान असतं. तुम्ही सर असे यांचे उदाहरणं द्यायचे आहे का? तुमच्या लक्षात कधी राहत असेल तर उदाहरणं देणं गरजेचं आहे. कारण तुमचे उत्तर इतरांच्या उत्तरापेक्षा हे जास्त चांगले वाटतील आणि तुम्हाला मार्क चांगले मिळू शकतात. आता पुढे गोंदिया व चंद्रपूर हे संपूर्ण जिल्हे. तर नागपूर महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमानाची नोंद या खालोखाल बघा, जळगाव आणि वर्धा कधी बघितलं तर इतकं तापमानाची नोंद झाली आहे 48.8. बीडमध्ये 48.5 झाले आहे. चंद्रपूर अमरावतीमध्ये 48.3. सिरोंचामध्ये 48.2. नागपूरमध्ये 47.8. अकोलामध्ये 47.2. नंदुरबारमध्ये 46. बरोबर. गोंदियामध्ये 46 अशी नोंद झाली आहे. या असे लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असो, खानदेश असो, विदर्भ असो, म्हणजे पूर्णचा पूर्ण पठारी भाग असो, इथे कमाल तापमान 40° पेक्षा जास्त पाहायला मिळते. या भागामध्ये कुठल्या महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये तुम्हाला इतक्या बारीक आकडे लक्षात ठेवण्याची गरज नाही. इतकं बारीक तापमान लक्षात ठेवण्याची गरज नाही. एखादी पण लक्षात राहिलं किंवा याच्यापेक्षा जास्त विदर्भाच्या भागामध्ये सरासरी तापमान 42° पेक्षा किंवा पठारीय भागामध्ये सरासरी तापमान 42° पेक्षा जास्त आढळते असंही तुम्ही वाक्य कधी लिहिलं तरीही चालेल. सर तुम्ही हे का लिहिलं? कारण याचा फायदा राज्यसेवा प्रिलियमला सुद्धा होईल आणि तुम्ही बाकीच्या एक्झाम देईल त्याला सुद्धा होईल आणि तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने महाराष्ट्राचं तापमान बदललेलं आहे. बरोबर. त्यासाठी ही इतकं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. हवेचा दाब आणि वारे बघू बरं आपण इथे कशा पद्धतीने आहेत ते हवेचा दाब आणि वारे. पुढे बघा, उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्याने साहजिकच हवेचा दाब कमी होत जातो. तुम्हाला माहिती आहे ज्या ठिकाणी तापमान हे कसं आहे जास्त आहे त्या ठिकाणी दाब हा कसा असतो कमी आढळतो आणि ज्या ठिकाणी तापमान हे कमी आहे त्या ठिकाणी दाब हा कसा आढळतो जास्त आढळतो. आणि मित्रांनो हीच स्थिती जे निर्माण होते दाब तापमान कमी जास्त मुळे आपल्याकडे पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणून उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा येतो. मग उन्हाळा ज्या वेळेस येतो त्यावेळेस तापमान हे वाढत जाते आणि हवेचा दाब हा कसा होत जातो कमी होत जातो. आणि
कोकण किनारपट्टी समभार रेषा समांतर होत जातात. समभार रेषा म्हणजे काय? बरोबर. समान भाराच्या समान भाराला दाब सुद्धा म्हणतात. समान दाब म्हणजे या ठिकाणी 10 अंश असा दाब आहे आणि या ठिकाणी 10 अंश. समान दाबाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना काय म्हणतात? समदाब रेषा किंवा समभार रेषा म्हणतात. समान दाबाच्या ठिकाणांना जोडते ते. म्हणून त्याला काय म्हणतात? समभार रेषा किंवा समदाब रेषा. कोकणाच्या भागात कधी बघितले किनारपट्टीच्या भागात तर समभार रेषा, समदाब रेषा कशी असते? समांतर असतात. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला समभार रेषांमधील अंतर हे कसे असते? जास्त असते. असल्यामुळे वायुभाराचा उतार मंद स्वरूपाचा असतो. इतकं तुम्हाला कळालं का? हवेचा दाब आणि वाऱ्यामध्ये फरक कशा पद्धतीने आहे? तापमान जास्त आहे, दाब कमी-कमी होत गेलेला आहे. कोकणाच्या भागामध्ये समभार रेषा ही समांतर आहे आणि समभार रेषांमधील अंतर किंवा समदाब रेषांमधील अंतर हे कसं आहे? जास्त असल्यामुळे वायूचा उतार कसा असतो? मंद स्वरूपाचा असतो. बघा, एप्रिल, मे महिन्यामध्ये जसजसा उन्हाळा कडक होत जातो, तसतशी समभार रेषा ही जवळ-जवळ जसा-जसा उन्हाळा कडक-कडक होत जातो, ही समभार रेषा काय होते? जवळ-जवळ येते. कारण का? उन्हाळा तापमान हे अति उच्च पोहोचलेलं असतं. दाब हा अति कमी झालेला असतो. म्हणून ही समभार रेषा काय होते? जवळ-जवळ येत जाते आणि वायुभार कसा होत जातो? तीव्र होत जातो. लक्षात येत आहे का? वायुभार सुद्धा कसा होत जाईल? तीव्र होत जाईल. कारण याच कारणामुळे वायुभार तीव्र व्हायला सुरुवात होईल. पुढे अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तुम्हाला विचारला जातो, की कोकण किनारपट्टीवर आरोह कुठला पाऊस पडतो? आरोह प्रकारचा पाऊस पडतो. कालच्या लेक्चरमध्ये आरोह पर्जन्य म्हणजे काय हे सांगितलं. तरीही बघा, या ठिकाणी असा समुद्र आहे, इथे समुद्र आहे आणि या ठिकाणी कोकण किनारपट्टी आहे. इथे कोकणाचा भाग आहे आणि हे झाल्यानंतर इथे काय आहे? इथे सह्याद्री पर्वत आहे. इथे मी तुम्हाला कोकण दाखवत आहे. कोकण इथे काय आहे? इथे समुद्र दाखवत आहे. आता समुद्र आणि या ठिकाणी सह्याद्री महाराष्ट्राचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी हे सह्याद्री दाखवत आहे. बघा, तापमान जास्त आहे त्यामुळे काय होतं? पाण्याची वाफ होते. पाण्याची वाफ झाल्यानंतर ते हवा हलकी होते. हवा हलकी होऊन ही वर जाते. नंतर ढगामध्ये रूपांतर होतं. यामध्ये दवबिंदू तयार होतात आणि असा जो पाऊस पडत चालतो, या ठिकाणी हा जो पाऊस पडतो याला कुठला पर्जन्य म्हणतात? आरोह पर्जन्य म्हणतात. म्हणजे कोकणात आरोह पाऊस पडतो आणि इथे ज्यावेळेस तो सह्याद्रीला आढळतो, त्यावेळेस तो पाऊस कुठला होऊन जातो? प्रतिरोध पर्जन्य होऊन जातो. बघा, मराठवाडा आणि विदर्भ कधी बघितलं तर उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये धुळीचे वादळ निर्माण होतात. सर, धुळीचे वादळ म्हणजे काय? म्हणजे ते धूळ उडत चालतात. वारा जास्त असतो. बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे शेवटून ज्यावेळेस हे मे, जून हा महिना लागतो, त्यावेळेस किती वादळ येतं हे तुम्हाला माहीत आहे. बघा, खंडांतर्गत प्रदेशात उन्हाळा तीव्र स्वरूपाचा असतो. मग खंडांतर्गत प्रदेश कुठला? अमरावती आहे, अकोला आहे, नागपूर आहे, खानदेश आहे. हा खंड अंतर्गत प्रदेश आहे. कारण इथून समुद्रकिनारा दूर आहे, इथून कोकण किनारपट्टी दूर आहे. या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे आणि पुढे या सह्याद्री पर्वत झाल्यामुळे हा पूर्ण प्रॉपर पठारी प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये काय होत जातं? या हा खंडांतर्गत तीव्र स्वरूप उन्हाळा हा तीव्र स्वरूपाचा होत जातो. तुम्ही खानदेशमध्ये कधी बघितलं? खानदेशमध्ये 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर या भागामध्ये उष्माघाताने काही लोक दगावल्याची सुद्धा उदाहरणं तिथे तुम्हाला आढळतील. तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुम्हाला तिथे दिसलं असेल तापमान यावर्षी आता उन्हाळा चालू आहे, तर तापमान किती हाय तापमान गेलेलं आहे. अक्षरशः जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्ये इतकं तापमान असतं. दुपारचा जो टाईम आहे 1 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत लोकं म्हणजे कामसुद्धा करत नाही. म्हणजे झाडाखाली बसून राहतात शेतकरी लोकंसुद्धा. कारण तापमानच इतकं असतं आणि जे घर राहणार आहे ते तर बाहेरच निघत नाही. तुम्ही त्या भागात कधी बघितलं तर बऱ्याच लोकसंख्या आहे बऱ्याच जळगावमध्ये जास्त आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये कमी आहे.
पण बऱ्यापैकी एसी त्या भागामध्ये ज्यांच्याकडे चांगले पैसे आहे, त्या भागामध्ये एसी जास्त लावलेला दिसतो घरामध्ये. एसी, कूलर. कूलर तर सहसा प्रत्येकाच्या घरातच दिसतं. कारण का तापमानच तितकं हाय गेलेलं असतं. हं. ठीक आहे बरं का. आता झाला मार्च महिना संपला, एप्रिल एप्रिल झाला, मे झाला आणि उन्हाळा झाल्यानंतर आपण काय चालू होईल? पर्जन्य चालू होईल. बघा उन्हाळा ऋतू जरी पावसाचा नसला तरी एप्रिल-मे महिन्यामध्ये अधून-मधून वळवाचा पाऊस पडतो. ज्यावेळेस असा पाऊस येतो, आता एप्रिल-मे महिना चालू झाला, पाऊस येतो आणि लगेच जातो. त्या पर्जन्याला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? वळवाचा पाऊस असे म्हणतात. काही वेळी ढगांचा गडगडाट होतो, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहू लागतात आणि पाऊस देतात. उन्हाळ्यामध्ये पण पाऊस पडत नाही. ढग गरजतात, विजा पडतात, परंतु पाऊस पडत नाही. बरोबर आणि पडला पण तर एकदम कमी स्वरूपाचा पडतो. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात कधी बघितलं तर 8 ते 13 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. काही ठिकाणी 2 ते 5 सेंटीमीटर इतकं पावसाची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात जो पाऊस पडतो, याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याचशा अंशी कारणीभूत असते. आता मी तुम्हाला भारतीय उपखंडातील हे सांगेलच. आता हा आपला भारत आहे. बरोबर. इथे भारताचा नकाशा एकदम शॉर्टकटमध्ये एका मिनिटात सांगून देतो. या ठिकाणी हा भारताचा नकाशा आहे. बरोबर. आपल्याकडे उन्हाळा असतो. तापमान या ठिकाणी अति जास्त असतो. या ठिकाणी पूर्वेकडे वारे वाहत असतात. पूर्वीय वारे वाहत असतात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि हे वारे वाहत असताना तापमान जास्त आहे. दाब अत्यंत कमी झालेला असतो. ज्या ठिकाणी तापमान जास्त असल्यामुळे हे वारे काय होतात असे इकडे ओढले जातात आणि या काही भागामध्ये उन्हाळ्यात मग तो पाऊस देऊन जातात. म्हणजे भारतीय परिस्थिती, उपखंडाची परिस्थिती सुद्धा यामध्ये कारणीभूत असते. तापमान जुने लोक म्हणत होते ना, तापमान ह्यावर्षी भरपूर तापत आहे. तापत जास्त आहे. त्यामुळे तापमान जास्त असल्यामुळे या ठिकाणी काय ह्यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे. बरोबर. कारण तापमान जास्त, दाब कमी. वारे नेहमी कसे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. समजलं का? बघा, हिवाळ्यात वायव्य भारतात तयार झालेला जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे येत असल्यामुळे हळू-हळू दक्षिणेकडे सरकतो आणि एप्रिल महिन्यामध्ये हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो आणि बराचसा प्रदेश सागरावरही असतो. यावेळी वायव्य भारतात कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, परंतु अजूनही कमजोरच असतो. पाऊस पडत असताना दक्षिणेकडे म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय असतो, हा उन्हाळा हे विषुववृत्त आहे. हा जास्त दाबाचा जो पट्टा आहे, आयटीसीझेड म्हणतात आपण त्याला. आयटीसीझेड आणि हा जो पट्टा आहे जास्त दाब. आता दाब कमी आणि जास्त असतो. हा आयटीसीझेडचा पट्टा ज्यावेळेस उन्हाळा इथे असतो, तेव्हा तो वर असतो आणि हा महिना उन्हाळा गेल्यानंतर हा काय होतो, हा खालच्या साईडला सरकतो आणि हा भाग बराच असा सागरी प्रदेशामध्ये येतो, विषुववृत्तावरचा भाग. त्यामुळे वारे अजूनही कमजोर असतात. नंतर तो महिना गेल्यानंतर पुढे काय होतं, या कमी दाबाच्या प्रदेशाकडे, दक्षिणेकडे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून काय होत जातात, वारे वाहू लागतात आणि हे वारे काही प्रमाणावरून समुद्रामध्ये वाहत येतात आणि मे आणि एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या काही भागात वाहून जाऊन पाऊस देतात. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो किंवा पाऊस सुरू होण्याच्या पहिले एप्रिल-मे महिन्यामध्ये पाऊस पडतो, त्यावेळेस आंब्यांचा बहार लागलेला असतो. बरोबर ना? म्हणून त्या पर्जन्याला काय म्हणतात? आंबे बहार म्हणतात. कुठे आंबे बहार. म्हणून या पावसाला सुद्धा काय म्हणतात? आंबेसरी असे म्हणतात. कारण आंब्याच्या मोसमामध्ये काय पडते? सरी पडते. म्हणून त्या पावसाला आंबेसरी म्हणतात. वळवाचा पाऊस सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. भारतामध्ये कधी बघितलं तर आंबेसरी हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आंबेसरी येते. कर्नाटकमध्ये हा कॉफी बहार येतो आणि चेरी ब्लॉसम शॉवर जो आहे हा केरळमध्ये येत असतो. अशा पद्धतीने केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलं. आंबेसरी केरळमध्ये सुद्धा आंब्यांचा बहार लागलेला असतो. त्यामुळे आंबेसरी भारताच्या भूगोलामध्ये आपण डिटेलमध्ये ते बघणार आहोत. पण इथे महाराष्ट्रामध्ये आंबेसरी आंब्याच्या
बहार असतो. म्हणून या पावसाला काय म्हणतात? आंबेसरी असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. मार्च ते मे उन्हाळा काळातील पर्जन्य. आता मार्च ते मे बघा 2.5 ते 5 सेंटीमीटर पावसाचे प्रदेश. म्हणजे कमी पावसाचे प्रदेश कुठे-कुठे आहे? 2.5 ते 5 सेंटीमीटर पावसाचे प्रदेश. महाराष्ट्रामध्ये दक्षिण मराठवाडा कधी बघितला? परत विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकचा कडचा दक्षिणचा भाग असो, अजून पुणे, सातारा, अहमदनगर, खंडाळा, पलटण, दहिवट, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण किती असते? 2.5 ते 5 सेंटीमीटर असते. सर मग इतकं लिहायचं आहे का नाही? आता तुम्ही लक्षात ठेवताना वळवाचा पाऊस कसा पडतो? बघा, आपला हा महाराष्ट्र आहे. म्हणजे या भागामध्ये वळवाचा पाऊस किंवा जो उन्हाळ्यात पाऊस पडतो, कोकणाच्या भागात थोडा जास्त पडेल, इथे त्यापेक्षा कमी पडेल, इथे त्यापेक्षा कमी पडेल. पुढे-पुढे जाल तसं-तसं कमी पडत जाईल. असं लक्षात ठेवायचं. तुमचं महाराष्ट्राचा नकाशा तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे. तुमचं जी-एसमध्ये तुम्हाला भूगोल आहे, ऑप्शनलमध्ये तुमच्या काही मुलांचं भूगोल असेल, तर प्रॉपर महाराष्ट्राचा नकाशा लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आपला हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र असताना या ठिकाणी सिंधुदुर्ग, इथे रत्नागिरी आहे, इथे रायगड आहे, इथे मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, इथे पालघर आहे, इथे ठाणे आहे, इथे पालघर आहे, इथे पश्चिम महाराष्ट्र आहे. या ठिकाणी धुळे आहे, या ठिकाणी नंदुरबार आहे, या ठिकाणी जळगाव आहे, या ठिकाणी बुलढाणा आहे, या ठिकाणी अमरावती आहे, या ठिकाणी अकोला आहे, या ठिकाणी नागपूर आहे, इथे भंडारा आहे, इथे गोंदिया आहे, इथे गडचिरोली आहे, इथे चंद्रपूर आहे. बरोबर ना? इथे यवतमाळ आहे, इथे नांदेड आहे. तुम्हाला प्रॉपर सर्वाचा सर्व महाराष्ट्राचा नकाशा प्रॉपर माहिती पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा लक्षात राहील किंवा हे स्ट्रक्चर ज्यावेळेस तुमच्या लक्षात राहील, त्यावेळेस तुम्हाला पर्जन्य हा टॉपिक हा सोपा पर्जन्यच नाही म्हणजे महाराष्ट्रासंबंधी सर्वेचे सर्व जे टॉपिक आहे हे सोपे जातील. लक्षात ठेवायचं आहे. बघा कमाल आणि किमान तापमान कक्षा आणि दिवसाची आर्द्रता. मुंबईमध्ये कधी म्हटलं तर जास्तीत जास्त तापमान किती असेल? इतकं 33.3 आणि हे उन्हाळ्यातली स्थिती सांगतोय मी. परत 26 किमान तापमान, कमी तापमान होतं. तापमान कक्षा 6.5 पर्यंत असते. आर्द्रता समुद्र असल्यामुळे या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. म्हणजे 68% आर्द्रता असते. पुण्यातला भाग कधी बघितला तर उन्हाळ्यातलं तापमान इतकं असतं 37.2, रात्रीचं तापमान इतकं असतं. किमान तापमान दोघांची तापमान कक्षा कधी बघितली तर 15 पर्यंत असते आणि आर्द्रता कोकणापेक्षा आर्द्रता सर्व भागात तर कमीच असणार आहे. बरोबर. नागपूरमध्ये दिवसाचं तापमान इतकं असतं, रात्रीचं तापमान इतकं असतं. तापमान कक्षा 13.9 येते आणि आर्द्रता 20% पर्यंत आढळते. कारण तापमान जास्त आहे, आर्द्रता तिथे कसं असेल? कमी असेल. महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. दिवसाचं आणि रात्रीच्या तापमानामध्ये काही फरक जास्त नाही. तापमान कक्षा इतकी आढळली आणि इथे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे, उंचावर असल्यामुळे इथली आर्द्रता सुद्धा कशी आहे? जास्त आढळते. हा मॅप फक्त तुम्हाला उदाहरणं सोडवण्यासाठी, समजण्यासाठी हा मॅप दिलेला आहे. ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला कधी आकडेवारीचे उदाहरणं द्यायचे असेल तर ही ऑथेंटिक आकडेवारी आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून ही आकडेवारी उचललेली आहे. बरोबर. लक्षात ठेवायचं आहे सिलेबस चेंज झाल्यामुळे अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. मित्रांनो, बघा आता आपण सुरुवातीपासून काय-काय केलं. या ठिकाणी आपण उन्हाळा प्रॉपर बघितलेला आहे. आता मी तुम्हाला पटकन एका मिनिटात रिव्हिजन मारतो. इथे बघा मार्च आणि मे हा कालखंड आपण बघितला. उन्हाळ्यातली स्थिती मार्च-मेमध्ये आणि पावसाळा आपण आता नंतर दुसऱ्या पी-पी-टीजमध्ये पावसाळा बघू आणि ऑक्टोबर ते फेब्रुवारी या ठिकाणी काय आहे? हिवाळा आहे. हे झाल्यानंतर मी तुम्हाला उन्हाळ्यातली नेमकी स्थिती काय आहे? खारे वारे, मतले वारे कशा आहे? स्थान कसं आहे? हे प्रॉपर इथे तुम्हाला समजावून सांगितलं. हे झाल्यानंतर मी तुम्हाला तफावत हे प्रॉपर महाराष्ट्रातली उन्हाळ्यातली तफावत कशा पद्धतीने असते कोकणमध्ये आणि पठाराच्या भागामध्ये हे तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगितलं. हे झाल्यानंतर आपण हे घेतलं. बघा नंतर दैनिक तापमान कक्षामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे हे तुम्हाला सांगितलं. दैनिक तापमान कक्षा कुठे कशा पद्धतीचे आहे हे तुम्हाला सांगितलं. ते झाल्यानंतर नागपूरमध्ये असो, बाकीच्या विदर्भामध्ये असो, विषम प्रकारचे हवामान असो, सम प्रकारचे हवामान असो, यामधला सुद्धा मी तुम्हाला फरक सांगितलेला आहे. आणि मे महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये, महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये
कशा पद्धतीने तापमान वाढत वाढत गेलेलं आहे, हा सुद्धा पाठ मी तुम्हाला प्रॉपर समजावून उदाहरणं देऊन त्यामध्ये अंश सेल्सियस इतकं तापमान वाढलेलं आहे, इतकं झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये, हे सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं. त्यानंतर हवेचा दाब असो, वारे असो, यामधला आपण फरक सांगितला आणि नंतर कशा पद्धतीने वारे वाहू लागतात, किनारपट्टीच्या भागामध्ये आरोह पर्जन्य कशा पद्धतीने पडतो, हे झालं. त्यानंतर आपण काय बघितलं, बघा आंबेसरी बघितलेलं आहे, पर्जन्य बघितलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेमका पाऊस कसा पडायला सुरुवात होते, हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्हाला यामध्ये कधी काही प्रॉब्लेम आला, बघून घ्या. सर्वांनी प्रॉपर पी-पी-टीज बघून घ्यायचे आहे, कशा पद्धतीने दिलं आहे. इतकंही लक्षात ठेवलं तरीही चालेल. बाकी तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. बरोबर. कारण आपण नोट्स तयार करताना बाकी जी पुस्तकं आहेत त्यांचाही वापर केलेला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा सुद्धा वापर केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जितकं डिस्क्रिप्टिव्हसाठी मटेरियल आहे, त्यांचा आपण वापर केलेला आहे. त्यामुळे तुमचे कदापि हे प्रश्न चुकणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल प्रॉपर लिहिता येईल. तुम्हाला इथे 250 शब्दात प्रश्न विचारो, 150 शब्दात प्रश्न विचारो, कितीही शब्दामध्ये प्रश्न विचारता आला, तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. काही प्रॉब्लेम असला तर 100% विचारायचं आहे. कौटिल्य आय-ए-एस अकॅडमी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. लेक्चर कधी तुम्हाला खरंच आवडत असेल, तर मुलांना सांगायचं आहे, की कौटिल्य आय-ए-एसचे लेक्चर अशा-अशा आहे. राकेश घुगे सर जिओग्राफी अशा-अशा पद्धतीने शिकवत आहे. तर अ, आणि खरंच प्रॉब्लेम असेल, तर मला 100% विचारा, घाबरायचं नाही, की कसं विचारू, समजत नाही तर विचारायचंच आहे. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.